Good morning, everyone. So yesterday we have started with our 6.2, of which we have solved question number 6 successfully. 7 ka 1 we have solved. Now let's write down find n. Same question continue kara, find n. Tatla next question, this one. Chalo, let's write down. My camera will go off. n plus 3 factorial is equal to 110 into n plus 1 factorial. तो न्यूमरिक्स एका साइडला ठेवा, बाकी सर्व एका साइडला घेऊन या. Therefore n plus 3 factorial divided by n plus 1 factorial is equal to 110. सोचो, जस्ट इमेजिन कोण मोठा आहे, n plus 3 मोठा आहे का n plus 1 मोठा आहे? सपोज n ची व्हॅल्यू मी घेतली 5. सो 5 मध्ये मी 3 ऍड केले, उत्तर आलं माझं 8. 5 मध्ये ऍड केला मी 1, उत्तर आलं माझं 6. 6 मोठा झाला का 8 मोठा झाला? ऑब्वियसली 8 इज बिगर, देअरफॉर n plus 3 इज अ बिगर नंबर. ज्यांना कळत नाही त्यांसाठी, बाकीच्यांसाठी एकदम एकदम कॉमन सेन्स वाढवतो. पहा, सेम पॅरामीटर पासून हा 3 ने वाढला, हा 1 ने वाढला. ओके, सो n plus 3 इज बिगर. सो n plus 3 को क्या करेंगे आपण, n plus 1 के पास लेके आएंगे. आता मी काल तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे इलेबरेट केलं होतं. -1 चा एक स्टेप मी ऍड केली होती, बट ती स्टेप तुम्ही स्किप करू शकता. पहा, मी याला असं म्हणू का, n plus 3. पुढची स्टेप असेल n plus 2. पुढची असेल n plus 1, और मैं इसको यहाँ पे रोक देता हूँ, n plus 1 फैक्टोरियल. यहाँ पे बोल दूंगा n plus 1 फैक्टोरियल इज इक्वल टू 110. So this एक this एक this cancelled. चलो कैंसिल. तो अभी क्या करेंगे, n plus 3 into n plus 2 is equal to 110. आता एक तुम्ही कॉमन सेन्स लावू शकता काल सारखा, किंवा तुम्ही ह्याला इक्वेशन ने सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल, या 110 ला इकडे घेऊन यावं लागेल, त्यातनं जे काही इक्वेशन तयार होईल ते सॉल्व्ह करावं लागेल. यू विल गेट युअर आन्सर. ओके, आता मी तुम्हाला आधी एक 2 मेथडने सांगतो. एक इक्वेशन मेथड तुम्हाला येते एकदम सिंपल मेथड मध्ये. ओके, थोडी दुसरी जी मेथड आहे ती सांगतो तुम्हाला. ओके, जसं मला सांगा, n plus 3 आणि n plus 2 ह्या दोन्ही पण कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत की नाही? सपोज n ची व्हॅल्यू मी 10 घेतली, तर हा काय बांधलो, n plus 3 विल बी 13 आणि n plus 2 विल बी 12. यस, कॉमन सेंस लगाने आपने को. ह्या दोन टर्म्स कॉन्सिक्युटिव्ह आहेत की नाही? everyone think and reply yes. n plus 3 and n plus 2 are the consecutive terms. करेक्ट आहे? हा, तर मला काय करायचं, आता अशा दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स निवडायच्यात की एक छोटी असली पाहिजे, एक मोठी असली पाहिजे. आता कॉन्सिक्युटिव्ह म्हटल्यावर तसंच राहणार. तर दोन टर्म्स मला अशा निवडायच्यात की ज्यांचा गुणाकार हा 110 यांच्या कॉन्सिक्युटिव्ह आहे.
येस बच्चो. सो 110 ला मी कसं करू शकतो अनो 10 गुणिले 11 सिंपल वे मध्ये 10 मल्टीप्लाई बाय 11 ह्या दोन कॉन्सिक्यूटिव टर्म्स आहेत. चलो सो मैं इसको बोलता हूं n+2 इज इक्वल टू 11 मल्टीप्लाइड बाय 10. एकदम सिंपल वे मध्ये. ओके देयरफॉर बाय ऑब्झर्वेशन n+3 इज इक्वल टू 11. देयरफॉर n इज इक्वल टू 11 मधनं 3 गेले उरले किती 8. सो 8 इज द आन्सर. पाहिजे बाळांनो n+3 मोठा असल्यामुळे मी n+3 इकडचा मोठा आहे आणि 11 इकडचा मोठा आहे म्हणून या दोघांना मी इक्वल केलं. जर का मी n+2 घेतला तर मला 10 घ्यावा लागेल कारण की n+2 इज अ स्मॉलर नंबर आणि इकडचा 10 इज अ स्मॉलर नंबर. जर मला कम्पेअर करायचंय तर स्मॉलरचं करावं लागेल. नसेल समजलं तर अल्टरनेटिव्हली n+3 इंटू n+2 इज इक्वल टू 110. चलो n चा स्क्वेअर प्लस 2n प्लस 3n प्लस 6 minus 110 is equal to 0. So n चा स्क्वेअर प्लस 5n minus how much is that 104 is equal to how much 0. सो आता मला काय पाहिजे बेरीज 5 पाहिजे आणि गुणाकार 104 पाहिजे. बोला पटकन. गुणाकार 104 आणि बेरीज 5 आली पाहिजे. म्हणजे एक मायनस येईल आणि एक प्लस येईल. जो मोठा असेल त्याला प्लस साइन द्यायचंय. 13 104. बोलो बच्चो. अरे घेऊ शकतो की नाही का गेली पुढे माझ्या. तुम्ही सॉल्व्ह करताय व्हेरी गुड करा तुमचं तुम्ही करा काय प्रॉब्लेम नाही. हा सो n स्क्वेअर प्लस 13n मायनस 8n मायनस 104 इज इक्वल टू हाऊ मच 0. सो यातनं मी इथे घेतो n कॉमन सो n प्लस 13 इतने घेतो माइनस 8 कॉमन सो n प्लस 13 इज इक्वल टू 0. सो आंसर मेरा आ जाएगा n माइनस 8 इंटू n प्लस 13 इज इक्वल टू 0. देयरफॉर आता आपण मोठे झालो सो n इज इक्वल टू आयदर 8 और n इज इक्वल टू माइनस 13. बट n इज इक्वल टू माइनस 13 इज नॉट पॉसिबल. का वर नॉट पॉसिबल या इथे वरती. ओके जर का मी एन ची व्हॅल्यू काय करेल इथं -13 पुट करेल. -13 जर मी पुट करेल तर ह्याचं उत्तर किती बांधनो -10 आणि -10 फॅक्टर आपल्याला काढता येत नाही कधी. कारण आपण पाहिलं ना फॅक्टोरियल नोटेशनची डेफिनेशन आपण लिहिली काय म्हणतो प्रोडक्ट ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर्स. प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर मध्ये बांधनो मायनस साइन येतो का 0 येतो का. हे मी तुमचं आधीच घेतलंय 11वी सुरू झाली त्याच वेळेस. अरे बोला ना रे -13 पॉसिबल नाही हे तुम्हाला कळलं ना बाळांनो. कारण की आपण -10 फॅक्टोरियल नाही काढू शकत. सपोज मी n+3 फॅक्टोरियल घेतला हा माझा मेन क्वेश्चन. सो -13 + 3 विल बी -10 फॅक्टोरियल आणि -10 फॅक्टोरियल आपल्याला काढता येणार नाही कारण की आपल्याला फॅक्टोरियलची नोट डेफिनेशन काय सांगते इट इज द प्रोडक्ट ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. राइट डाउन देयरफॉर n इज इक्वल टू 8. दोन्ही मेथडनी करू शकता. पहिल्या मेथडने 2 ओळीत आन्सर आलं इथे थोडासा वेळ लागला ठीक आहे पण तरी पण इट इज फाईन.
इजी बच्चों, 6.2 तो एकदम फालतू है। चलो नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करो, फाइंड एनी इधर। n factorial upon 3 factorial into n minus 3 factorial is to मतलब क्या बच्चों, डिवाइडेड बाय n factorial upon 5 factorial into n minus 5 factorial is equal to 5:3. n factorial upon 3 factorial. डन बच्चों, ओके चलो इसका काय करणार आहे, फाइंड एन करना है. ओके मी तुम्हाला एकदम सिंपल वे मध्ये करून देतो, पुढचं तुम्ही सॉल्व्ह केलं तरी पण चालेल, म्हणजे काय अवघड काही नाही याच्यामध्ये, फक्त आता काय झालंय की इज टू आले म्हणून. ओके चला पण तुम्हाला सांगा ह्याच्या आन्सर मध्ये म्हणजेच काय असणार आहे बा, n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल ब्रॅकेट n मायनस 3 फॅक्टोरियल होल डिवाइड बाय दिस. आणि जर का मी ह्याला काय करेल, पलटी मारून वर आणेल मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये, तर ह्याला पूर्णपणे पलटी बसेल की नाही, समजतंय? म्हणजेच मी याला असं म्हणू का पहा, n फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू n मायनस 3 फॅक्टोरियल इंटू, पहा इथं मी क्वेश्चनचं काय केलं, मी इंटू केलं, तर हे म्हणून जाईल 5 फॅक्टोरियल इंटू n मायनस 5 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 अपॉन 3. समजा सबको? इथं इज टू च मल्टिप्लिकेशन केलं मी, तर हा जो माझा क्वेश्चन होता हा पलटी बसला. ग्रेट, बस अभी सॉल्व करो, अभी तो कुछ नहीं रहा इसके अंदर फिर. चलो मग आता काय काय कॅन्सल होते करून टाका. एन एन कॅन्सल झाला, व्हेरी गुड. अजून काय होतंय का? चलो 5 फॅक्टोरियलला 3 पर्यंत घेऊन या. सो 5 इंटू 4 इंटू 3 फॅक्टोरियल. ओके इंटू मला सांगा एन मायनस 5 मोठा का एन मायनस 3 मोठा? 10तनं 5 गेले उरले किती? 5. 10तनं 3 गेले उरले किती? 7. सो एन मायनस 3 मोठा है ना. पण काही लोकांना त्याच्यात कन्फ्युजन असतं, हॅलो इथं 5 म्हणजे हा मोठा. अरे नाही रे बाळा, चलो सो एन मायनस 5 फॅक्टोरियल मी इथंच ठेवलं असंच, होल डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल इंटू एन मायनस 3 इंटू एन मायनस 4 इंटू एन मायनस 5 फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 अपॉन 3. सो पा 3 एक 3, 3 एक 3, n माइनस 5 फैक्टोरियल n माइनस 5 फैक्टोरियल गेट कैंसल्ड. ओके सो देखो बच्चों यहाँ पे क्या क्या आएगा. सो 5 इंटू 4 इंटू ह्या 3 ला मी इकडे घेऊन येतो, इंटू 3 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू, आणि हे जे दोन जण आहेत यांना मी पलीकडे घेऊन जातो. सो n मायनस 3 इंटू n मायनस 4. ओके सो पा काय काय कॅन्सल झालं, 5 एक 5, 5 एक 5. ओके सो 4 त्रिक 12 इज इक्वल टू n माइनस 3 इंटू n माइनस 4. ये बच्चों मतलब n माइनस 3 n माइनस 4 या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत की नाही? बोल रे, n माइनस 3 n माइनस 4 या दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत की नाही? येस. सो असे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर शोधा की ज्यांचा गुणाकार 12 आहे. 4 त्रिक 12 आहे की नाही? यस चलो आ जाओ. देयरफॉर n माइनस 3 इंटू n माइनस 4 इज इक्वल टू 4 त्रिक 12. पण मला आधी काय गेलं, n माइनस 3
n मायनस 3 म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर आहे. सो 10तनं 3 गेले, उरले किती 7, आणि 10तनं 4 गेले, उरले किती 6. सो 4 त्रिक 12. ये बच्चों, चलो सो क्या होगा, यहाँ पे देखो n मायनस 3 इज इक्वल टू 4, कारण की n मायनस 3 हा मोठा नंबर आहे माझा. सो n मायनस 4 इक्वल पण 3 घेऊ शकतो मी, काय प्रॉब्लेम. सो n इज इक्वल टू 7. बच्चों कळलं ना काय केलं इथे. अल्टरनेटिवली इसको भी सॉल्व करो. तुम्ही वाटल्यास n मायनस 4 इज इक्वल टू 3 घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नहीं, कोणी थांबवणार नाही तुला. n माइनस 4 इज इक्वल टू 3, तो वो भी 7 ही आने वाला है. अल्टरनेटिवली सॉल्व करो इसको बाय इक्वेशन मेथड. n स्क्वायर माइनस 4n माइनस 3n प्लस 12 इज इक्वल टू 12. सो बच्चों ये आ जाएगा बच्चों मेरा n स्क्वायर माइनस 7n इज इक्वल टू 0. अरे वा, सोपं झालं इधर, हे पण सोपं होतं. सो इंटू ब्रॅकेट n माइनस 7 इज इक्वल टू 0. Therefore n is equal to either 0 or n is equal to 7. but n is equal to 0 is not possible. का पॉसिबल नाही, कारण की जर काही मी 0 पुट करेल तर इथं मायनस 3 फॅक्टोरियल येऊन जाईल. पहा कोणत्या पण एका ठिकाणी जर मायनस साइन आला, कोणत्या पण एका ठिकाणी मायनस फॅक्टोरियल जर आलं तर दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, बट n मायनस n इज इक्वल टू 7 इज पॉसिबल. therefore n इज इक्वल टू 7. हे पण सोपं होतं की therefore n इज इक्वल टू 7. इज इट डन. आत्ताच तुमची थिंकिंग डेव्हलप करून घ्या, मला फाउंडेशनला खूप कमी त्रास होईल. या चॅप्टर मध्ये खूप खाचाखुणा आहेत. तुम्ही हे शिकता शिकता ते मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशनचे रूल विसरून जातात. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 2. You have to solve this. Go ahead. Do it fast. सेम क्वेश्चन है, कुछ भी नहीं इसके अंदर.
I'll do it fast. I can give you 3 minutes to solve this. डन बच्चों, वेरी गुड, वेरी नाइस. किती आलं उत्तर? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? अगेन 8. व्हेरी गुड. आणि काहींची 3 पण आली असेल. 3 अल्टरनेटिव्ह नाही केलं. अल्टरनेटिव्हली काही लोकांनी इक्वेशननी किती जणांनी केलं? कोणीच नाही केलं. पाहिजे आन्सर जे येतो तो 3 पण येतो इथे. सो मी तुम्हाला सांगतो इथं आपण 3 पण आला आणि 8 पण आला बाय इक्वेशन. ओके, बाय ऑब्जर्वेशन. ओके, वेरी गुड. सो 3 भी आया, 8 भी आया, लेकिन दोनों भी पॉझिटिव्ह है. लेकिन आपण 8 क्यों उठाया? कारण की जर का मी या 3 ला इथे पुट करेल तर 3 - 5 बिकम्स -2 फॅक्टोरियल, विच इज नॉट पॉसिबल. गेटिंग दिस? भलेही 3 पॉझिटिव्ह आहे, स्टिल आय कांट यूज इट. कारण की 3 ची व्हॅल्यू, यांची व्हॅल्यू 3 घेतल्यामुळे माझा फॅक्टोरियल काय होतं? नेगेटिव्ह येत आहे. क्वेश्चन नंबर 9. म्हणजे कंटिन्यू करा तुमचा क्वेश्चन. फाइंड एनच आहे. 9 मध्ये 2 आहेत.
चला 17 माइनस n फॅक्टोरियल अपॉन 14 माइनस n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल. सेवनटीन माइनस n फॅक्टोरियल अपॉन 14 माइनस n फॅक्टोरियल इज इक्वल टू 5 फैक्टोरियल. ओके चलो अभी मैं इसको कैसे सॉल्व करूंगा. ओके बच्चों मला सांगा या दोघांपैकी कोण छोटा आहे आणि कोण मोठा आहे. 17 माइनस n मोठा आहे का 14 माइनस n मोठा आहे. कॉमन सेन्स यूज करा. n ची कोणती पण व्हॅल्यू घ्या. सो n ची व्हॅल्यू आपण 10 घेतली तर 17 मधनं 10 गेले उरले किती 7 आणि 14 मधनं 10 गेले उरले किती 4. कोण मोठा आहे 7 मोठा आहे म्हणजे 17 माइनस n मोठा है ना. कॉमन सेन्स यूज करने का हर जगह. ओके चलो तर आता मला काय करावं लागेल 17 माइनस एन ला 14 माइनस एन पर्यंत घेऊन यावं लागेल. आता मी जशी पहिल्या क्वेश्चनला एक स्टेप ऍड केली होती तसं इथे पण एक स्टेप ऍड करतो. ओके जेणेकरून ज्यांना कळणार नाही त्यांनाही कळेल. ओके मग सांगा एन फॅक्टोरियल जो होता एन फॅक्टोरियल आपण कसं लिहितो. एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2 इंटू एन मायनस 3 अप टू 2 इंटू 1. करेक्ट आहे. चला मग इथं पण मी तसंच करणार. 17 मायनस एन म्हणजेच माझा झाला एन. ओके त्याच्यातनं मी आता 1 लेस करतो. सो 17 मायनस एन मायनस 1. नेक्स्ट 17 मायनस एन मायनस 2 इथं जसं 2 लेस केला तसा. त्यानंतर 17 मायनस एन मायनस 3 ये बच्चो म्हणजे किती उरले इथे 14 झाले. 17 3 गेले उरले की 17 14. सो फॅक्टोरियल नोटेशन कंप्लीट ओव्हर हियर. डिवाइडेड बाय 14 minus n bracket factorial. ओके इज इक्वल टू 120. कारण की इकडे कुठं काही कॅन्सलेशन साठी मला नाही ना न्यूमरिक काही नाहीये तुम्ही घेऊन टाकणार डायरेक्ट 120. ओके चला मग आता सांगा 17 मायनस एन ला मी 17 मायनस एनच लिहितो. त्यानंतर 17 मायनस एन मायनस 1 विल बी 16 मायनस एन. 17 मधनं एक गेला उरले किती 16. त्यानंतर ज्यांना हे कळलंय ते डायरेक्टली या स्टेप नंतर ही स्टेप करू शकता. दिस स्टेप इज ऍडेड ओनली बिकॉज यू विल गेट अ फुल आयडिया. 17 मधनं 2 गेले उरले किती 15 मायनस एन फॅक्टोरियल आणि 17 मधनं 4 गेले उरले 14 मायनस एन फॅक्टोरियल अपॉन इज इक्वल टू 120. सो देखो ये गया ये गया. तो यहाँ पे क्या बचा 17 माइनस एन इंटू 16 माइनस एन इंटू 15 माइनस एन इज इक्वल टू 120. आता 120 असे 3 नंबर मध्ये फोड करा. हे तुम्हाला काय मिळून जाईल गुणाकार 120. सहा 5 4 120. चलो फिर therefore 17 minus n into 16 minus n into 15 minus n is equal to 6 into 5 into 4. आता तुम्हाला ह्याच्याबरोबर हा उचलू शकता ह्याच्यावर हा उचलू शकता ह्याच्यावर हा उचलू शकता कशावर काही उचला रिस्पेक्टिव्हली तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. देअरफॉर मी घेतो
16 minus n is equal to 5. Therefore n ला मी इकडे घेऊन येतो, 5 ला इकडे घेऊन, therefore n is equal to 11. Is it done बच्चों? Let's go to the next question. ये तो एकदम फालतू आ गया. 15 minus n and 4 त्रिक 12 तेच करावं लागेल तुम्हाला. काही पण उत्तर, काही पण क्वेश्चन येतात यार. दोनच आलं नाही, हा तर एकदम इझी आहे. सो n 15 minus n factorial is equal to factorial नाही सॉरी is equal to 4. सो n ची व्हॅल्यू येईल बघा, इथे पण 11 येईल. ओरली काढला बघा इथे, काय वेळ लागला नाही. सॉल्व दिस फास्ट. आला n इज इक्वल टू 11 सर्वांचा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी फास्ट. म्हणजे हे तुम्हाला कळलं ना बाळांनो, पहा हे हे थोडंसं समजणं महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये, की n -17 आणि n 17 - n मध्ये काय फरक आहे.
इथे जे पॅरामीटर्स आहेत ना ते डायरेक्ट पलटी मारून जातात ना. n-17 हा स्मॉलेस्ट बनतो, इथं 17-n बिगेस्ट बनतो. हा थोडा फरक आहे. हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉमन सेन्स जास्तीत जास्त अप्लाय करावं लागेल. Okay, so let's go to the next example. I hope it is done within time. Sure, next question. Question number 10. Chalo, so let's write down it. So 2n factorial upon 7 factorial into 2n minus 7 factorial is to n factorial upon 4 factorial n minus 4 factorial. आता मी इथं is2 चा साइन काढतो, तिथं काय होऊन जाईल मल्टिप्लिकेशन साइन येऊन जाईल. ओके, सो 2n factorial divided by 7 factorial is into 2n minus 7 factorial multiplied by 4 factorial into n minus 4 factorial upon n factorial is equal to 24. बस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे ह्याला फक्त पलटी बसली, बाकी काही चेंज नाहीये. चलो, जे जे आता करता येईल एक्सपांड ते करा. बस इसको सॉल्व करते जाओ, अपने अपने रिदम में सॉल्व करते जाओ आणि तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. ओके, चलो. ओके, तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल यू मे गो हेड, जर नसेल प्लीज फॉलो मी. सो 2n फॅक्टोरियल पहा, इथं वाढवणं ब्रॅकेट आहे. काही जण मला काय म्हणतील, सर ब्रॅकेट जर नसता तर आपण n फॅक्टोरियल आणि n फॅक्टोरियल हे कॅन्सल केले असते का? हा, करू शकलो असतो. मग इथं काय वाढवणं 2n आणि ब्रॅकेटचा फॅक्टोरियल आहे म्हणजे काय, नॅचरल नंबर, पण ते पण कशा सम, इवन फॅक्टोरियल आहे. कळतंय? म्हणजे दोनाचा पाडा थोडक्यात. सेकंडला 2 नाहीच ना बा. नाही नाही, सेकंडला 2 ने कसं मल्टिप्लाय करणार आपण? नाही नाही, सेकंडला 2 ने मल्टिप्लाय नाही करणार. थांब ना, येऊ ना आपण, सब करेंगे, टेन्शन मत ले. इथं जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना बाळा. ओके, सो डोंट वरी, वेट वेट वेट, सगळे गाने वाजणार, टेंशन मत घेऊ. ओके, चलो अभी इसको क्या करेंगे अपन, एक्सपांड करेंगे. ओके, ग्रेट. आन्सर आला असेल, आपण पाहूयात त्यामध्ये कसं करता येईल आपल्याला. ओके, व्हेरी गुड. 2 ने मल्टिप्लाय केलं तरी पण आपण पाहूयात तुमचं माझं मॅच होतंय का. ओके, चलो. सो 2n फॅक्टोरियलला मला 2n मायनस 7 फॅक्टोरियल पर्यंत घेऊन जावं लागेल. बच्चो, येस. सो कारण की हा मोठा आहे ना, 2n फॅक्टोरियल इज बिगर. 2n आणि 2n मधनं 7 गेले तर 2nच मोठा ना, कॉमन सेन्स. सो 2n मायनस 1, 2n मायनस 2, 2n मायनस 3, 2n minus 4, 2n minus 5, 2n minus 6 and 2n minus 7 whole divided by. आता हा 7 ला मी 4 पर्यंत घेऊन येतो.
7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 फॅक्टोरियल इंटू n 2n minus 7 factorial multiplied by 4 factorial into n minus 4 factorial divided by n factorial is equal to 24. So 2n minus 7 और यहाँ पे फैक्टोरियल साइन 2n minus 7 कैंसल्ड 4 फैक्टोरियल कैंसल्ड डन. चलो अभी देखो क्या होता है. आता मी काय करतो बाळांनो, पहा हे जे 2n 2n minus 2 2n minus 4 आणि 2n minus 6 या सर्वांना एकत्र लिहितो आणि बाकीच्यांना काय करतो वेगळं लिहितो. ओके पहा इथे गंमत काय होते आता. सो 2n into 2n minus 2 2n minus 4 and 2n minus 6 त्यानंतर 2n minus 1 2n minus 3 and 2n minus 5 whole divided by. अरे ह्याला पण पलीकडे घेऊन जायला पाहिजे होतं यार. मी ह्याला पण एक्सपांड करतो इथं जेणेकरून एक स्टेप वाचून जाईल. सो खाली जो n फॅक्टोरियल त्याला मी n इंटू n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 अँड n मायनस 4 फॅक्टोरियल इज इक्वल टू 24. सो n मायनस 4 n मायनस 4 पण माझा काय झाला इथे कॅन्सल झालेला आपण पाहू शकतो. ओके सो इथे पहा इथे काय आलं 5 30 7 21. सो इथं आले वांदो 210 गुणिले n गुणिले n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3. ओके चलो मला सांगा बाळांनो इथं माझा n आहे इथेही माझा n आहे या दोघांना उडून टाकू. या दोघांना उडून टाकू का. हा n गेला हा n गेला कारण की आता ब्रॅकेट नाही तिथं फॅक्टोरियल पण नाहीये माझा. ओके सो n n उडाला. मला सांगा मी ह्या ब्रॅकेट मध्ये 2 कॉमन घेऊ का. ह्या ब्रॅकेट मध्ये मी 2 कॉमन घेऊ शकतो का आणि ह्या ब्रॅकेट मधनही 2 कॉमन घेऊ शकतो का. जेणेकरून की माझा n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 हे पण उडून जातील. ओके चला मग माझं इथं बाहेर मी 2 ऑलरेडी माझा 2 आहे मल्टिप्लाइड बाय ह्यातनं पहिल्यातनं मी 2 कॉमन घेतला तर तो 2 आला. त्यानंतर दुसऱ्यातनं घेतला तो पण 2 आला आणि तिसऱ्यातनं घेतला तो पण 2 आला. तर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू ब्रॅकेट काय केलं बांधलो यातनं 2 कॉमन गेल्यावर n मायनस 1 होय बघा कॅन्सल होईल आता. त्यानंतर n मायनस 2 बघा तो पण कॅन्सल होईल n मायनस 3 तोही कॅन्सल होईल आणि इंटू 2n मायनस 1 2n मायनस 3 and 2n minus 5 whole divided by 210 into n minus 1 n minus 2 and n minus 3 is equal to 24. So n minus 1 n minus 1 गेला n minus 2 n minus 3 गेला n minus 3 n minus 3 ही उडलेला आहे. तर जे काही रिमेनिंग आहे ते इथं आपण लिहून काढू पाहिजे 2n minus 1 2n minus 3 2n minus 5 is equal to 24 multiplied by 210 divided by 4 चौक 16. ओके सो 2n minus 1 2n minus 3 2n minus 5 is equal to पाहिजे भाग घाला वळून आता 8 त्रिक 24 8 2 16 दिस इज 105 105 गुणिले 3 किती होतात 300 315 315. ओके इथपर्यंत सर्वांना कळालंय का. कुछ भी नहीं किया बच्चों अपन एकदम नॉर्मली इस इक्वेशन को सॉल्व किया बहुत 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 सीधे तरह से किया है एवरीवन. अरे बोला एकच जण यस म्हणतोय. व्हेरी गुड चलो तर
इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपण जे कॅन्सल होते कॅन्सल करत गेलो आणि जे ऍड होते ते ऍड करत गेलो. फक्त आपण एकच अल्जेब्रिक ऍडिशन केली याच्यामध्ये, की आपण 2 2 2 कॉमन घेतले फक्त, तेव्हा आपल्याला खालचे सर्व कॅन्सल करता येतील म्हणून. ओके. आता इथं पहा, इथे इंटरप्रिटेशन पहा. आता ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स नाही आहेत. ह्या ज्या टर्म्स आहेत या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत का? या नाही आहेत. पहा, कारण की 2n मधनं काय गेला, 1 गेलाय आणि त्यानंतर 2n मधनं 3 गेलाय, 2n मधनं 5 गेलाय. पण मला एक पॅटर्न इथं मला ऑब्झर्व करू शकतो, मी एक पॅटर्न मी इथं ऑब्झर्व करू शकतो. कोणता आहे तो पॅटर्न? की हे जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ना, हे सर्व ऑड नंबरचं असणार आहे. कसं असणार आहे? ऑड नंबर. कारण की 2n सपोज एनची व्हॅल्यू मी 10 घेतली. ओके, एक्झाम्पल एक्झाम्पल. सपोज एनची व्हॅल्यू मी 10 घेतली. तुम्हाला सांगा पहिली व्हॅल्यू काय बनेल माझी? 10 इंटू 2 20. 20मधनं 1 गेला, उरला किती? 19 मल्टिप्लाइड बाय 20मधनं 3 गेले, उरले किती बाळांनो? 17. आणि 20मधनं 5 गेले, उरले किती बाळांनो? 15. म्हणजे एक पॅटर्न माझ्या एक गोष्ट यांच्या लक्षात आला, की ह्या ऑड नंबर्स आहेत आणि ऑड कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत बच्चो, ऑड कॉन्झिक्युटिव्ह. येस. आता मला 315ची अशी फोड करायची आहे की त्यांचं जे काही नंबर असेल दॅट शुड बी ऑड, आणि ते जे नंबर मला पाहिजे ते कॉन्झिक्युटिव्ह पाहिजेत, म्हणजे ऑड कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मला पाहिजेत. अशा प्रकारे मला यांचं मल्टिप्लिकेशन शोधायचं आहे. बाळांनो, हे मी कसं जज केलं हे तुम्हाला कळलंय? Anybody want me to repeat again? चलो, व्हेरी गुड. सो शोधा त्या टर्म्स. 315 गुणाकार येईल अशा ऑड टर्म्स आणि कॉन्झिक्युटिव्ह पण पाहिजेत त्या. 5 9 45. 45 7 315 होतात. तुम्ही चेक केलंय? ओके, व्हेरी गुड. सो आय ट्रस्ट यू. सो 2n-1, 2n-3, 2n-5 इज इक्वल टू क्या आएगा बच्चों यहाँ पे? 9 into 7 into 5. Therefore, by observation, 2n-1 is equal to 9. So 2n is equal to 10. Therefore, n is equal to 5. Shivam beta, have you got the same answer? N is equal to 5. Very good. So do a thing. Shivam has got an answer by multiplying this n factorial by 2. इथं जर 2 ने मल्टिप्लाय करा, इथे पण 2 ने मल्टिप्लाय करा. लेट्स चेक whether you are getting your answer or not. अरे यायलाच पाहिजे ना, कारण की इथे एक 2 उरला होता आपला, तोच उरलाय ना, मग n कॅन्सल झाला. इट इज द सेम थिंग. ए बाळा, पण तू एन एन जर कॅन्सल केला तू, हे 2 जर तू कॅन्सल करून टाकशील, मग n-4 आणि ह्याला कसं टॅकल करणार तू? ह्यांना कसं आणि कुठपर्यंत टॅकल करणार? नो नो, दिस इज रॉंग मेथड. डोंट ट्राय इट ॲट होम. Okay, send it to me on WhatsApp. I will check it, and if it is correct one, then I will approve this. तुम्ही आन्सर तर काढताना बाळा, पण त्याला बेस काय असेल? एक्सपान्शनचा बेस काय ठेवणार? ठीक आहे, चलो, सेंड इट मी ऑन व्हॉट्सअप. आय विल चेक इट आउट.
Write it down fast. Let's go to the next example then. I hope it is done. चलो, कोणता झाला आता आपला? 11 नंबर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. नाही, कोणता झाला आपला आता? क्वेश्चन नंबर 10 झाला. हा, 11. 11 करायचं आपल्याला. Write down question number 11. Show that show that n factorial upon n factorial upon r factorial into n minus r factorial plus n factorial upon r minus 1 factorial into n minus r plus 1 into n minus r plus 1. I think यहाँ पे भी factorial है ही, is equal to n plus 1 factorial divided by r factorial into n minus r plus 1, n minus r plus 1, और यहाँ पे फैक्टोरियल रहेगा. अच्छा, नहीं है. चलो, okay, this is the question. Everyone, should we go ahead? चलो, let's go ahead. चला, काय म्हणतात आपल्याला, ही LHS दिलेली आहे आणि ही RHS दिलेली आहे, आणि काय म्हणतात ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या, प्रूव्ह दॅट करायचं ना. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट. लक्षात घ्या, जेव्हा शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट असं येतं, त्याचा अर्थ हे कधी ना कधी कशा ना कशा प्रकारे प्रूव्ह होणारच आहे. ओके, इट इज मेंट टू प्रूव्ह.
त्यामुळे त्यांनी आपल्याला दिलंय. कोणत्या मेथडने करा, ह्याला प्रूव्ह करायचंच आहे. सो फक्त शांत चित्तेने याला सॉल्व्ह करत राहा, तुम्हाला तुमचे सर्व आन्सर्स ऑटोमॅटिक मिळत राहतील. ओके, चलो. सो मी इथे घेतो LHS. सो LHS इज इक्वल टू ओके, मैंने उठाया यहाँ पे क्या LHS. डन. चला, आता मी काय करतो ह्याच्यातनं आता प्लस साईन आहे तेव्हा कॅन्सलेशनचा स्कोप हा निम्मा झालाय माझा इथे. ओके, आणि तर वरती एन फॅक्टोरियल मी काहीच याच्यामध्ये कॉमन घेऊन कॅन्सलेशन तर कुठंच वरती एन फॅक्टोरियल खाली काहीच म्हणजे कॅन्सलेशनला काही स्कोप आहे का? काहीच नाही. सो मला फक्त कॉमन घेतल्याशिवाय काहीच याच्यामध्ये स्कोप नाहीये. सो मी काय करतो, या दोन्ही साइड मध्ये कॉमन काय सध्या एन फॅक्टोरियल. सो मैंने एन फॅक्टोरियल को उठा लिया बाहर. सो एन फॅक्टोरियलला घेतला मी बाहेर. आतमध्ये काय उरलं 1 आर फॅक्टोरियल. आता आर फॅक्टोरियलला पहा मी कसं एक्सपांड करतो. r into r minus 1 फैक्टोरियल. ये बच्चों into n minus r factorial as it is plus 1 r minus 1 फैक्टोरियल. अभी इसको मैं एक्सपांड करता हूं, देखो बच्चों यहाँ पे कैसे करूंगा, n minus r plus 1 और ये बन जाएगा n minus r फैक्टोरियल. ये हो जाएगा मेरा ब्रॅकेट कंप्लीट. सो पहा ह्याच्यात मी काय काय कॉमन घेऊ शकतो. पहा इथे r-1 कॉमन घेऊ शकतो, n मायनस आर फॅक्टोरियल कॉमन घेऊ शकतो. येस, चला जे जे कॉमन आहे ते घेऊन टाका. सो n फॅक्टोरियल अपॉन काय काय कॉमन येईल, r-1 फॅक्टोरियल आणि n माइनस आर फैक्टोरियल. n माइनस आर फैक्टोरियल इनटू ब्रैकेट क्या क्या बचा, देखो यहाँ पे बच्चों 1/r प्लस 1/r-1 गया और ये बचा. सो n माइनस आर प्लस 1 यहाँ पे बचा, ब्रैकेट कंप्लीट. बच्चों यहाँ तक समझा जो जो अपन ने कॉमन लिया इथपर्यंत कोणाला काही इशू? बच्चों कॉमन कसं घेतलं, काय घेतलं कळालंय? व्हेरी गुड. चल नेक्स्ट. चलो, सो इज इक्वल टू n फैक्टोरियल अपॉन r-1 फैक्टोरियल इंटू n माइनस आर फैक्टोरियल इंटू ब्रैकेट. सो मला सांगा याचा एलसीएम काय घेऊन वाढलो मी, r इंटू n माइनस 1 n माइनस आर प्लस 1 और ये हो जाएगा बच्चों मेरा, देखो इसको मैं मल्टीप्लाई करूंगा तो बन जाएगा n माइनस आर प्लस 1 और इसको इससे मल्टीप्लाई करूंगा तो ये बन जाएगा प्लस आर और ब्रैकेट यहाँ पे हो जाएगा कंप्लीट. यस, हा झाला माझा एलसीएम काढून इथे. सो इथे पहा n फॅक्टोरियल अपॉन r-1 फॅक्टोरियल इंटू n माइनस आर फैक्टोरियल इंटू r गेट कैंसल्ड तो ऊपर क्या बचा बच्चों, n प्लस 1 अपॉन r इंटू n माइनस आर प्लस 1 कॅन्सल तर काही होत नाहीये, ब्रॅकेट कंप्लीट. ओके, चला आता बघतो मी याला रिअरेंज करतो आणि आपल्याला रिअरेंज केले केले आपला आन्सर मिळून जाईल. पहा मी याला असं म्हणू का, n प्लस 1 इंटू
n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r इंटू r मायनस 1 फॅक्टोरियल आणि n मायनस r प्लस 1 इंटू n मायनस r फॅक्टोरियल. क्या मैं इसको ऐसे बोल सकता हूँ क्या? बस मी यांच्या जागा बदलल्या, मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये फक्त जागा बदलल्या माझ्या कन्व्हेंटनुसार. आर ला ह्याच्याशी मल्टिप्लाय केला, ह्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय केला आणि ह्याला ह्याच्याशी मल्टिप्लाय केला, फक्त त्याला रिअरेंज केला. येस, व्हेरी गुड. तुम्हाला सांगा एन मायनस एन प्लस 1 नंतर जर एन फॅक्टोरियल येतोय, तुम्हाला सांगा जर याला रिव्हर्स वे मध्ये फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करेल तर हा एन प्लस 1 फॅक्टोरियल बनून जाईल का? त्यांना नाही कळणार, त्यांच्यासाठी पाहिजे एन प्लस 1 आणि एन फॅक्टोरियल. आता यांची व्हॅल्यू सपोज घेतली 10, तर इथे काय बनेल 11 इंटू 10 फैक्टोरियल. क्या मैं इसको 11 फैक्टोरियल बोल सकता हूँ क्या? बोल सकता हूँ ना, कारण की 11 फॅक्टोरियलला मी याच्यामध्ये कन्वर्ट करू शकतो, तर ह्याला पण 11 फॅक्टोरियलला कन्वर्ट करू शकतो रिव्हर्स वे मध्ये. समजा? अरे बोला. सेम वे मध्ये मी आर आणि आर मायनस 1 फॅक्टोरियलला मी आर फॅक्टोरियल म्हणू का? व्हेरी गुड. इंटू एन मायनस आर प्लस 1 आणि प्लस 1 नंतर त्यात पुढचा काय बांधतो एन मायनस आर, म्हणजेच काय झाला बांधतो, ही नेक्स्ट टर्म आहे, छोटी टर्म आहे, म्हणजेच मी याला एन मायनस आर प्लस 1 फॅक्टोरियल म्हणू का? येस. आणि जर तुम्ही नीट पाहता, दिस इज माय आर एच एस, आणि आर एच एस मध्ये बांधतो क्वेश्चन मध्ये सपोज प्रिंटिंग मिस्टेक आहे, सो यहाँ पे फॅक्टोरियल साइन है ही. पुस्तकात करेक्शन करून घ्या. बच्चो समजा क्या? जे नसेल समजलं लगेच विचारा. बच्चों आता ह्याच्या आधी आपण एग्जांपल सॉल्व केलं 2n चं, सॉल्व इट इन माय वे, उसको 2 से मल्टीप्लाई मत करो, सिंपल वे. शिवम, योर मेथड इज रॉन्ग. Call me, I will tell you where you went wrong. Done? चलो next example. Show that. अब ये न्यूमेरिक सा इजी रहता है. Show that 9 factorial upon
3 factorial into 6 factorial. 3 factorial into 6 factorial plus 9 factorial 4 factorial into 5 factorial is equal to 10 factorial upon 4 factorial into 6 factorial. ओके चलो सिंपल वे मध्ये आधी 9 फॅक्टोरियल कॉमन घ्या LHS घ्या तो इसमें से क्या करो बच्चों 4 into 5 फैक्टोरियल है ना इधर फोर फैक्टोरियल इंटू 5 फैक्टोरियल ओके तो बच्चों 9 फैक्टोरियल को कॉमन लो पहले 9 फैक्टोरियल को कॉमन ले लो ये बन जाएगा 1 अपॉन 3 फैक्टोरियल इंटू क्या मैं 6 को 6 इंटू 5 फैक्टोरियल बोलूं क्या यस प्लस 1 अपॉन क्या मैं 4 को 4 इंटू 3 फैक्टोरियल बोलूं क्या यस इंटू 5 फैक्टोरियल ब्रैकेट कंप्लीट देखो क्या क्या कॉमन आ रहा है 9 फैक्टोरियल मेरा कॉमन आया डिवाइडेड बाय 3 फैक्टोरियल मेरा कॉमन आया इंटू 5 फैक्टोरियल भी मेरा कॉमन आ गया सो बचा क्या 1 अपॉन 6 प्लस 1 अपॉन 4 सो देखो यहाँ पे 9 फैक्टोरियल अपॉन 3 फैक्टोरियल इंटू 5 फैक्टोरियल इंटू ब्रैकेट ये बन जाएगा बच्चों मेरा 4 प्लस 6 अपॉन 4 इंटू 6 मी मुद्दामून मल्टिप्लिकेशन करत नाहीये तुमच्यासाठी सो ये बन जाएगा बच्चों मेरा 10 इंटू 9 फैक्टोरियल डिवाइडेड बाय इस 4 को मैं लिख देता हूं इसके साथ ये बन जाएगा बच्चों मेरा 4 इंटू 3 फैक्टोरियल इंटू 6 इंटू 5 फैक्टोरियल सो बच्चों ये बन गया बच्चों मेरा 10 फैक्टोरियल अपॉन 4 फैक्टोरियल इंटू 6 फैक्टोरियल इज इक्वल टू माई RHS डन एकदम इझी होता ह्याच्यात काहीच एवढं नव्हतं नवीन नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ काहीच नाही याच्यामध्ये फक्त नॉर्मली सॉल्व करायला चलो आ जाओ 8 फैक्टोरियल प्लस 5 इंटू 4 फैक्टोरियल अपॉन 4 फैक्टोरियल माइनस 12 4 फैक्टोरियल माइनस 12 तो इसका वैल्यू निकालना है अपने को सिंपल मैं सांगा 4 इंटू 4 फैक्टोरियल इंटू 5 क्या मैं इसको 5 फैक्टोरियल लिख सकता हूँ क्या यस तो मैं इसको ऐसे लिखता हूँ 8 इंटू
7 into 6 into 5 factorial plus 5 factorial होल डिवाइडेड बाय 24 माइनस 12, क्योंकि ये अगर ये नंबर में तो इसको भी मैंने क्या कर लिया, नंबर में ला लिया। सो इसमें से मैं 5 फैक्टोरियल को कॉमन ले लूं क्या, ऊपर से ले लिया। सो ये क्या बन जाएगा बच्चों, 8 मल्टीप्लाई बाय 7 मल्टीप्लाई बाय 6 प्लस 1 होल डिवाइडेड बाय 12, सो इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल इज 120। आता ह्याचं आतलं गुणाकार करा, मला सांगा। 8 स 48 किंवा 7 8 56, काहीच नाही, सगळं गुणाकार करा। आता गुणाकार मला सांगा, इधर ब्रैकेट के अंदर +1 करने के बाद कितना होता है, होल डिवाइडेड बाय 12, तो ये मेरा बन जाएगा बच्चों 10 मल्टीप्लाई बाय ब्रैकेट, ये बन जाएगा उसका आंसर। ब्रॅकेट सांगा किती येतोय, 337। सो 337 आफ्टर एडिंग 1, सो 337, सो मेरा आंसर आ गया बच्चों मेरा 3370। जे अवघड कॅल्क्युलेशन ते मी करतो, सोपे सोपे तुम्ही करा। नो प्रॉब्लेम, एकदम इजी होता कॅल्क्युलेशन। नेक्स्ट क्वेश्चन, इथे पाहिजे काय करताल अनो, या 27 ला 26 पर्यंत घेऊन या। सो वरनं 26 कॉमन घेताल, 26 फॅक्टोरियल, आणि 27 ला 26 पर्यंत घेऊन या, आणि त्यातनं पण काय करा, 26 कॉमन घ्या। सो वरनं पण 26 खालनं पण 26, हे दोन्ही कॅन्सल होऊन जातील एकमेकाला। ब्रॅकेट सॉल्व करा, यू विल गेट युअर आंसर। कुछ भी फालतू दिया रे। अरे क्वेश्चन नंबर 14 इज नॉट टू बी सॉल्व। इझी आहे ते, बट जाऊ दे, एवढं काही गरज नाही त्याची, एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही। फोर्टी नंबर एकदम फालतू आहे, बट एवढ्या डील मध्ये याची गरज नाही, फार डोक्याचा भोगा होऊन जाईल। सो वी आर नॉट टेकिंग इट सिरियसली। क्या बोलतो, चल तुम्हाला एक हिंट देतो, याला कसं सॉल्व करणार आपण। ओके, पण 2n फॅक्टोरियल आपण काय आणणार, 2n इंटू 2n-1, 2n-2, 2n-3, 2n-4। ओके, आणि आपण काय करणार, जे जे 2n-2 वाले आहेत त्यांना एका मध्ये घेणार, 2n-2, 2n-4, 2n-6 अप टू 4 2। ओके, आणि जे ऑड वाले ते एका साईडला घेणार, आणि इव्हन मधनं आपण काय करणार, 2 कॉमन घेणार। किती वेळा 2 कॉमन घेणार, n टाइम्स, म्हणून n टाइम्स कॉमन घेतल्यामुळे इथे म्हणला 2n पाहिजे, दिसतोय। ओके, आणि 2 कॉमन घेतल्यामुळे वरती काय झालं आता, n-1, n-2, n-3, म्हणजेच काय, n फॅक्टोरियल। सो खालचा n फॅक्टोरियल आणि वरचा n फॅक्टोरियल कॅन्सल होऊन जाईल। व्हॉट इज रिमाइंडर, द रिमाइंडर इज द ऑड नंबर्स अँड 2n। काय फालतू आहे, सो नाही घ्यायचा आपल्याला तो। इफ यू वॉन्ट यू कॅन सॉल्व इट ॲट होम। डन, याचं उत्तर सांगा 2चं, 13च्या सेकंडचं उत्तर सांगा ना।
27 प्लस 5, सो 32 आ जाएगा ऊपर, और नीचे 26 कॉमन घेतल्यानंतर 27 इंटू 4 -8, तो 27 इंटू 4 -8 कितना हो जाएगा? पंचवीस गुणिले 4, 4 के 4, 4 4 8 32, so 8/25. Yes, very good. 8/25 should be the answer. Very good, very nice. So इसका आंसर आता है बच्चों 8/25. एकदम इजी. So बच्चों, here is the end of your 6.2. Tomorrow we are going to start with the permutations. Very important chapter it is. Topic. उसका देखिए अपन कॉम्बिनेशन्स. जेवढे पण सॉल्ड एक्झाम्पल आहे त्याच्यावरचे दीज आर फॉर होमवर्क. का बरं? कारण की तुमची पण थिंकिंग प्रोसेस या चॅप्टरची वाढलीच पाहिजे. सो परम्युटेशन 6.3 and combinations होगा 6.4. अच्छा 6.5 पण आहे, नो प्रॉब्लेम. अरे बापरे 6.6. ओय होय 6.7. अरे बस कर भाई. हा ओके खतम. तो मोठा टॉपिक आहे हा. तसा व्हायला तर लॉजिकली गेलो तरच आपण टिकून राहणार याच्यात. चलो सी यू देन. हॅव अ नाइस डे. टेक केअर. बाय बाय.